नमस्कार मंडळी, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल राहुल रघुवंशी ब्लॉग्समध्ये. तर आज जे आपण चाललो आहोत कोकण कोस्टल राईड करायला. तर माझ्यावर अजून काही जण पण आहेत. आपण आता इथून जाणार आहोत पळसपे फाटाला. आणि ही काय अशी गाडी इथे आहे, इथं रेडी झालेलं, फुल्ली लोडेड आहे. का मम्मी आली कशासाठी? अरे चष्मा आहे माझा, हा दुसरा आहे, हा दुसरा आहे. इथं मॅप लावलेला आहे. हा आपला हेल्मेट, गोप्रोचा सेटअप. मम्मी आली पहिले कॅमेरा द्यायला, म्हटलं कॅमेरा पण एक घेतला, एक नाही घेतला. गॉगल्स पण आपण एक घेतला, एक नाही घेतला. असा काही ट्रिप आत्ता सध्या ट्रिपचा काय सीन आहे बघायला लागेल याच्यामध्ये. ट्रिप इन्फो याच्यात इन्फोमध्ये 1.4 किलोमीटर चालले आहे फ्यूल भरल्यापासून. 2 पकडा. आता जाऊ, डायरेक्ट भेटू. आता जाऊ आणि भेटू डायरेक्ट तिकडे आपल्या मीटिंग पॉईंटवरती. नमस्कार मंडळी, खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर आत्ता कुठे आपण सेट झाला आहे आपला गोप्रो आणि निघतो आता पळसपेसाठी. तर भाई फायनली आपण निघालो आहोत पळसपे फाट्यासाठी. चाललेलो आहोत कोकणामध्ये. भाई गोप्रोचा अँगल सेट करता करता जी हालत टाईट झाली माझी बाबा, काय सांगू तुम्हाला. त्याचबरोबर अजून थोडंसं मला आपण जे आहेत गाडी नवीन आहे, लोड केलेली आहे गाडी. इथून थोडंसं पुढे गेल्यावरती आपल्याला परत चेक करायचं आहे की जे लगेज लावलं आहे आपण ते प्रॉपर आहे की नाही. जास्त अंधार आहे, फार काही दाखवणार नाही. इथून मॅप बीप वगैरे लावला आहे, टँक बॅगवरतीच लावला आहे. याचं काय ॲक्सेसरी भेटलीच नाही मला KTMची. ऑर्डर करावी लागली आणि 2 आठवड्यात येणार आहे. 2 ते 3 बोलले, टॉप रॅक वगैरे सर्व. त्याच्यामुळे आता काय मग असंच बंजीगोडने सगळं सामान बांधलं आहे, बॅग आपली. आता डायरेक्ट भेटू आपण उजेड आल्यावरतीच. पोचलो आहे भाई. हालत बघा केसांची, बाळाक लावाने ना केसांची फार हालत बेकार. मुंबई गोवा हायवेला पोचलो आहे. हा समोर पळसपेचा फाटा. ही काही लोडेड पूर्ण बाईक आणि हा मी. हाय, ट्रॅफिक तर लागला पण अजून कोणी आलं नाही. सूर्योदय झाला आहे, होतोय काय समजत नाही. सूर्य दिसत नाही काय. साजेसचा फोन आला, थांबा. तब्बल 1 तासाच्या उशिरानंतर आलेले आहेत. लाजा वाटतात आहे. इकडं इकडं इकडं. काय रे भाई, कुठं होता? दादरला होती. भाई 1 तास झाला मी इथंच आहे. फायनली इथं एक रायडर, इकडे साजेश. हा मुंबई गोवा हायवे. आपण चाललेलो आहोत माणगावच्या दिशेने. इकडे मोहिनी. ओके, नंतर दाखवतो. जरा ह्याच्यामध्ये नीट दिसत नाही आहे. आता थोडंसं जरा क्रूज करू. बराच वेळ झाला इथं येऊन मला. क्रूज करू थोड्या वेळासाठी आणि मग तुम्हाला दाखवतो. आता एक माणगावपर्यंत आपण क्रूज करणार आहोत. आई तर आपण पुढे चालला साजेश. आपण चाललो 80-85 ऑलमोस्ट. त्याच्यावरती क्रूज करत आजूबाजूचा परिसर फुल मस्तपैकी. हा समोरचा व्ह्यू. माझ्या मागे आहे मोहिनी. ओके, आणि आपण क्विक शिफ्टरचा वापर करता करता बाय फुल 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 फन. क्विक शिफ्टर फुल मजा आहे बाय, फुल मजा. हँडलमध्ये ना वॉबलिंग आहे, वॉबलिंग आहे, वॉबलिंग. फुल बाय 1 आमची कटकट रे. 120 तर अशीच तास झाले डायरेक्ट. घरच्यांनी बघितलं तर ओरडतील मला. इथं आलेलो नाश्त्यासाठी. काही स्वामीच्या इथे प्युअर व्हेज आहे, तिथे आलेलो. गाड्या बघा, BMW, त्याच्यानंतर एक्सपल्स आणि ही माझी
250. त्याच्या इथे साईडला बघा काय मस्त आहे आतमध्ये. इकडे फुल आतमध्ये देवांचं बनवलेलं आहे. एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये आहे हे सर्व. आणि समोरच बघता तुम्ही झूम करतो थोडंसं. शंकराची पिंड वगैरे आहे, सर्व काय आहे. इकडून मंदिर आहे पूर्ण. मंदिर म्हणजे देव बसवलेले आहेत असं बनवलं आहे. फुल मस्त आहे. आता इथून जातो पुढं. आता इथून चाललेलो आहोत आपण महाडच्या दिशेने. महाडपासून टर्न मारून मग आतमध्ये जाणार आहोत. भाई रामनवमीची पालखी निघाली आहे. भाई मानगावचं ट्रॅफिक कोणाला चुकत नाही. आम्ही चाललो हरिहरेश्वरच्या दिशेने. एक घाट लागला, घाट लागतोय अजून. घाट चढलो पण आता मध्येच घाटामध्ये उतार आलाय. काय समजत नाही घाट उतरतोय का काय करतोय आता. बट भाई गरम. वाजलेत 11:26. जे गरम होत आहे भाई, असलं गरम होत आहे. त्याच्यात टेम्परेचर नाही लिहून आहेत गाडीमध्ये, पण साला असलं गरम होत आहे ना, बेकार बेकार गरम होत आहे. आणि काय आपण सांगू पण नाही शकत. मी कुठं कुठं बोललं झालं आहे आता माझ्या घामाने. गाडी जरा खेचतोय बऱ्यापैकी. चालवली 120 पण चालवली, मजा आली. गाडीमध्ये आहे पॉवर. जरा नारळाची झाडं लागली का बरं वाटतंय. समुद्र किनारा आला म्हणून. पण लगेच जातात, 2 झाडं येतात आणि लगेच जातात. मग काय जास्त एवढी मजा येत नाही. 2 पल की खुशी आहे, 2 पल की. मी आणि मोहिनी आम्ही पहिल्यांदाच दोघं पण आलो इथे. बरोबर आहे की नाही ग? आपण दोघं पहिल्यांदाच आलो इकडे. तर आत्ता जे आहोत आपण आलेलो आहोत हरिहरेश्वर या ठिकाणी. अजून थोडासा आता रस्ता बाकी आहे. इथून मग आपण एक जेट्टी घेणार आहोत. जेट्टी घेऊन आपण पुढचा कुठेतरी जाणार आहोत. मला नाव विसरून गेलो मी जागेचं. पण आता सगळ्यात पहिले आपण हरिहरेश्वरचं इथे दर्शन घेणार आहोत. त्याच्या पुढचा मग जेट्टी, मग देन जेवण. साजेश लीड करतोय. हम चल रहे उसके पीछे पीछे. हाही आतमध्ये आलो आहे मंदिराकडे, हरिहरेश्वर. मी फर्स्ट टाईमच आलो आहे हरिहरेश्वरला. माझ्याबरोबर मोहिनी पण फर्स्ट टाईम आलेली आहे. आता त्या मेन गेटमधून आतमध्ये शिरलो. ते ना खूप जास्त दूर आहे. दूर कसला दूर आहे का माहिती. बाबा 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 जाम दूर आहे. नाका तोंडात गेला दूर. डोळे आतुरले आहेत माझे आता ते बघण्यासाठी का कुठं आहे नक्की मंदिर. वेअर इज द टेम्पल? वेअर इज द टेम्पल? वेअर इज द टेम्पल? आईच्या का? वेअर इज द टेम्पल? Where is the temple? टेम्पल गया पीछे. तू उतर, मी गाडी लावतो व्यवस्थित. फायनली हरिहरेश्वर या टेम्पलमध्ये आपण आलेलो, मंदिरामध्ये आलेलो आहे. समोरच चाललेलो आहे आता. गाड्या पार्क केल्या पार्किंगमध्ये. 20 रुपये काय चार्जेस आहेत. चार्जेस करू, चार्जेस पे करायचे दादा. आता पहिले टेम्पलमध्ये जाऊ. आता इथून किती आहे अंतर आहे काय माहिती नाही. आता चाललं पुढं. समुद्रकिनारा पार्किंगमधूनच दिसला आम्हाला. काय गरम असं झालंय ना, काय सांगू तुम्हाला. भाई रामनवमीचा दिवस आहे. आलेलो हरिहरेश्वर मंदिरामध्ये. समोरच पालखी आहे. जय श्रीराम, जय. एवढं लांबून आलो पालखीचं बघण्याचं ते सौभाग्य लाभलं इथं.
भाई हीट गरम इतकं होतंय ना. समोर दक्षिण काशी आहे, हरिहरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र दक्षिण काशी. त्या साईडला पालखी आहे, या साईडला नगाडा वाजतोय. दक्षिण काशी बेस्ट बेस्ट आहे बेस्ट. फायनली मंदिरात आलेलो आहोत. आजूबाजूचं बघा यार. रामनवमी आहे पूर्ण बघा. आतमध्ये आलेलो आहोत आपण. फुल मस्त आहे. फायनली आपण जे आहोत हरिहरेश्वर या मंदिरात आलेलो आहोत. आणि हा आजूबाजूचा काही बघा यार, फुल मस्त आहे. इकडे नंदी आहे, तिकडे ते आहे, फुल मस्त आहे. फायनली आता आपण जे आहोत हरिहरेश्वर मंदिरातून निघतोय. हे काय मांडवा फेरी, मांडवा जेट्टीकडून बाग काहीतरी आहे, नंतर केळशी म्हणून अशा दोन गोष्टी आहेत. तिकडे चाललेलो आहे आपण. आणि हा काही व्ह्यू दक्षिण काशीचा. इथे फोटो वगैरे क्लिक केले. महालक्ष्मी मंदिर केळशी इकडे जाणार आहे आता. भाई साहेब रे. आणि हा इथे नगाडा आहे. भाई असला बाप व्ह्यू आहे ना, असला काय सांगू तुम्हाला. बघा यार समोर जे आहे ते कुत्रा आला मध्ये. काय थांबा, मला पुढे बघू द्या, नाही तर मी गाडी विली करून टाकेल. खतरनाक यार, बाप व्ह्यू आहे बाप. ते जरा साईडला ना थोडीशी घाण आहे, पण ओपन पॅसेज आला ना, ओपन पॅसेजमध्ये काय दिसतंय यार, काय दिसतं. आई शपथ रे. भाई वसूल आहे, वसूल राईड. अजून तर सुरू पण नाही केली. काय सोडू? जेट्टीकडे चाललो, जेट्टीकडे. हा एकच नंबर आहे यार. काय समोरचा व्ह्यू बघा यार, फुल खतरनाक व्ह्यू आहे. इकडे साजेश, इकडे मोहिनी, इकडे हा आपला भाई. काय मस्त दिसतंय. गाडी जरा साईडला लावू, कारण त्या येतील ना इकडे परत. भाई आलेला आहे जेट्टीवरती. माझ्या मागचा सीन दाखवतो. हा व्ह्यू बघा यार. आणि आपल्या गाड्या दोन्ही
ह्या काही गाड्या इकडे आहे. कसं वाटतंय? मस्त असं वाटतं मी इथेच बसून जाऊ एवढं मस्त वाटतं. बेस्ट आहे यार. बसा आमच्यासोबत. बाई चलो फेरीमध्ये चाललेलो आहे आपण. तर हा पहिलीच वेळ आपली फेरीची. फुल फन. फायनली जेट्टीमध्ये चढलेलो आहे. वरती आहे. आता बघू नवीन एक्सपिरियन्स आहे आपल्यासाठी कोकणामध्ये. फर्स्ट टाईम जेट्टीमध्ये. इकडे दोन आहेत आपल्या. इकडे मी पार्क केली आहे. फायनली जेट्टी जी आहे ती चाललेली आहे. इकडे काही गाड्या पार्क आहेत अशा. खूप फन. जेट्टीचा समोरचा व्ह्यू बघू. 2 मिनिट. हाय खतरनाक आहे. फुल खतरनाक व्ह्यू. पाण्याला पाणी बघा यार. हाय जो व्ह्यू आहे ना खतरनाक आहे. असं यार जेट्टी हलते अशी अशी ह्या काही लाईनअप मधल्या गाड्या. साजेश भाई वरती आहे. तिकडे नवीन पूल बनतोय या साईडला. आणि ही आपली इथं गाडी. भाई कोकणाच्या कुठल्या रस्त्यांनी फिरतोय आम्हाला पण नाही माहिती. आजूबाजूला भाई नारळाची झाडं. जंगल तर आहेच आहे. खारफुटी समुद्रकिनारी. समुद्र किंवा खाडी किनारी. एकच नंबर आहे यार. हिरवळ बघा यार. मार्च चालू आहे. मार्चमध्ये हिरवळ आहे. बाय बेस्ट. भाई साहब रे मस्तपैकी एक जेट्टी घेतली. जेट्टीमध्येच आराम केला. हार्डली 10 मिनिटाची जेट्टी असेल. 10. भाई साहब यार 10 मिनिटामध्ये ना फुल पैसा वसूल. डॉल्फिन बोलू नका. डॉल्फिन पण पाहिले. भाई आज नाही म्हणता म्हणता आम्ही कमीत कमी 100 ते 200 कर्व केले आहेत आत्तापर्यंत. ओके. फुल कर्वी रोड आहे. फुल कर्वी. खतरनाक रोड आहे. आणि ब्लँक स्पॉट तर इतके आहेत ना. ईच अँड एव्हरी घाट सेक्शनच लागतोय. थोडा कुठे प्लेन लागला कुठे माणगावपर्यंत. माणगावच्या इथून आम्ही राईट मारला. तिथून आतमध्येपर्यंत भाई पूर्णच्या पूर्ण सिंगल रोड आहे. त्याच्यामध्ये परत आपला भाई घाट सेक्शन. फक्त घाट सेक्शन. गाडी खेचायला नाही जमत आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी 1-2 पॅच भेटले जिथं खेचली बऱ्यापैकी. पण आता लागली भूक. रोड तर तुम्ही बघता ते भाई कसा आहे. वाजले 3, 3:30. 3:27 झाल्यात. काय भेटेल की नाही जायला आता काय सांगता येत नाही. तर केळशीमध्ये जाऊन बघणार आहोत काय भेटतंय का. ये हा मला ना ब्लॉग चालू केला का. हा बोलणार मध्ये स्टार्टिंगला बोलणार. आता चाललोय महालक्ष्मी मंदिर. हा महालक्ष्मी मंदिरात चाललो. असा काही रोड मस्तपैकी. ठीक आहे चलेगा. हां आपण जे आहेत महालक्ष्मी या मंदिरात आलेलो आहोत. आणि हे असं काही मंदिर आहे आतमध्ये.
मंदिराच्या आतमध्ये जे ते शूट करणं अवेलेबल आपलं अलाव नाही आहे, म्हणून आपण आतमध्ये शूट नाही केलं. बाकी मंदिर एकदम मस्तपैकी आहे आतमध्ये महालक्ष्मीचं. आणि एवढं आहे बघा असं. तर आत्ता जे आहोत आपण चाललो आहोत कड्यावरच्या गणपतीकडे. महालक्ष्मी देवीचं मंदिर इथे आपण दर्शन घेतलं, पण आतमध्ये जे आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायला मनाई होते. आपण विचारलं तिथे पुजाऱ्यांना, त्यांनी सांगितलं की आतमध्ये रेकॉर्ड नाही करू शकत, आपण मंदिर परिसरात रेकॉर्ड करू शकतो. ओके, तर रेकॉर्ड वगैरे मंदिराचं थोडंसंच घेतलं, जास्त काही घेतलं नाही मंदिरात परिसर, कारण मंदिर परिसरात काय नव्हतं. ओके, खूप है गरमी, खूप आहे गरमी, एक्स्ट्रीम गरम आहे. तरी आता 5-5:30 झालेत. 10:30 पासून 4 वाजेपर्यंत ज्या लेवलवरती गरमी होती बाबा, असलं गरम होतं ना, असलं म्हणजे काय सांगू तुम्हाला. फुल. आता डायरेक्ट आपण कड्यावरच्या गणपतीजवळ आलो, पण ते मग कॅमेरा चालू करेल मी. हाय शपथ रे, काय खतरनाक आहे भाई. मागून गाडी येते का बघ जरा. नाही ना, भाई काय सुंदर आहे, एकच नंबर यार. भाई साहब रे, एवढा मस्त व्ह्यू आहे ना, एवढा मस्त व्ह्यू बघा. समोर ट्रक येतो. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, खतरनाक म्हणजे एक नंबर यार. आजूबाजूचा परिसर बघा फक्त, काय व्ह्यू आहे. हे वरती आहे का? खूप जास्त वरती. आता संध्याकाळ होते, तर सकाळचं आमचं जे उन्हाचं कॉन्सर्ट चालू होता तो आता बंद झालेला आहे. डायरेक्ट पार्टी मोड. आता डायरेक्ट पार्टी मोड. पण यार हा व्ह्यू बघा, आई शपथ. राजेश तिकडे पुढे जाऊन फोटो काढू. आई जो काही व्ह्यू आहे ना आता इथून, तिन्ही गाड्या जर इथं मध्ये उभे आहेत, ठीक आहे गाड्या बघा यार. BMW, आपली KTM आणि एक्सपल्स. भाई काय दिसते यार, काय दिसते गाडी. माझीच नजर लागेल आई शपथ रे, माझीच नजर लागायची यार. गाड्या बघा, कलर कॉम्बिनेशन. आई शपथ यार, बघा तुम्ही गाईज, बघा आई शपथ काय दिसतं. पूर्ण दिवसाची थकान गेली भाई. काय बोलतेस? येस. मला ना, मी शब्दात असं मांडू शकत नाहीये मला आता कसं फील होत आहे. अगदी क्षितिजापर्यंत ना आपलं समुद्र पसरलाय. सूर्य हा आपला इथे आहे. अगदी अर्धा तास राहिलाय फक्त सूर्य बुडायला. काश आपला स्टे इथेच असता. हो, मोहिनी बोलते काश आपला स्टे इथेच असता. इथे आणि कॅम्पिंग यार, सॉलिड मजा आली असते. थांबा, तुम्हाला ना गोप्रोपेक्षा मी मोबाईलच्या व्ह्यूनी दाखवतो. 1 मिनटं द्या मला. माझा ना मोबाईल डिस्चार्ज होत आलाय, पण तरी पण वर्थ इट आहे भाई. इथे पूर्ण डिस्चार्ज झालेला तरी चालेल मला. एवढा मस्त व्ह्यू आहे ना, इतका मस्त. तरी तुम्ही फक्त व्ह्यू बघा यार.
फुल फुल इथं समुद्राच्या लाटांनी फेस तयार झालाय, पण काय दिसतंय बेस्ट बेस्ट. मोहिनी काय सांगशील, कसं वाटतंय? वर्थ इट आहे? वरती कसं वाटतं इकडेच राहावं अजून थोडे दिवस. आयुष्यपत जर मला पॉसिबल असतं ना, म्हणजे इथे प्रॉपर नेट आणि मी इथे टेंट टाकून राहिलो असतो. बस जेव्हा जेवायचं कोणीतरी बघायला पाहिजे. आयुष्यपत सांगतो मी राहिलो असतो. अरे काय दिसतंय हे, अरे यार बघा ना, नजर जाईल तिथवर समुद्र आहे. हो बिल्डिंग हा ना, काहीच नाही, काहीच काहीच नाही आहे. सिम्पल भाई, फुल फुल फन आहे. जेव्हा समुद्र लाटांचा आवाज येतो ना भाई, काय खतरनाक आहे यार. आमच्याकडे टाइम नाही म्हणून. हा, नाहीतर मग आमचा टाइम थोडंसं कमी आहे आमच्याकडे. आम्हाला सनसेट होईपर्यंत आम्ही बसू शकतो. हो भाई, फुल फुल फन आहे यार. वरती तयार मला मला आवडलं माहिती आहे. तिकडे लाईट हाऊस आहे. हा एक मिनिट, या कोपऱ्यामध्ये लाईट हाऊस आहे भाई. इकडे इथे लाईट हाऊस आहे भाई. फुल फन आहे भाई. फायनली कड्यावरचा गणपती या मंदिरात आलेलो आहे. मंदिर बघा, येतो गणपती मंदिरात आलो. कड्यावरचं दर्शन घेतलं, आरती होती, आरती केली. आता इकडे चाललो जिकडे पायाचे निशाण असतात तिकडे. ते आपण पोहोचलेलो आहोत जिथे की गणपतीच्या पायाचे ठसे आहेत. इथे समोरच आहे ते. आता जाऊ पुढे. साजेश चाललाय. साजेश एकदा मागं बघ रे बाबा. हां परत साजेश नंतर बोलतो की घेतलं ना ब्लॉगमध्ये. इथे आहे, इथे की गणपतीच्या पायांचे निशाण आहेत. आपण हे आता बघू ते. तर आता तुम्ही जे पायाचे निशाण बघितले ते आहेत गणपतीच्या पायाचे निशाण. आपण आहे कड्यावरच्या गणपतीच्या इथे, आणि हा काही आजूबाजूचा परिसर. बाय, संध्याकाळ झालेली आहे. 7:30 वाजलेले आहेत. आलेले बीचवरती. फुल फुल खतरनाक. माझी हालत बघतात काय झाली. आणि इकडे बघा यार, आहे ना थोडं क्लिअर नाही आहे एवढं, पण इकडे बघा हे पूर्ण जे आहेत ना लाटा तिकडं. आणि मॅडमचा मूड जरा हे झालेला आहे. काय बोलतं, काहीच नाही. तिचा मूड जरा थोडं एवढा जरा जास्त जरा हे झालंय. अरे ठीक आहे, चलता है उतना चलता है भाई. लाटा आता जस्ट रूम घ्यायचं आहे. तुम्ही लोकच फक्त सांगा, इथे कोण रूम विकायला बसलंय? अरे. एवढी रस्त्यामध्ये हॉटेल दिसली तर तेव्हा करून टाकायचं ना. कशाला एवढं झंझटवाणी, कशाला? अगं घेऊ टेन्शन नाही. इथं घेऊ, चांगला घेऊ. इथं घेऊ. इथे एक आता लाटा बघा यार. लाटा ना कलरफुलमध्ये थोडंसं ना असं व्हाईट लाटा येतात इथे.